वेलकम स्टुडंट. तर आपण नवीन चॅप्टर पाहणार आहोत, इनडेफिनाइट इंटिग्रेशन. महत्त्वाचं चॅप्टर आहे, परंतु हा चॅप्टर समजण्यापूर्वी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह चॅप्टरची पूर्णपणे कल्पना असायला पाहिजे. ज्याला डेरिव्हेटिव्ह माहीत आहेत त्याला इझिली त्या फंक्शनचं इंटिग्रेशन घेता येते. बिकॉज हिअर इंटिग्रेशन इज द जस्ट अँटी डेरिव्हेटिव्ह. इंटिग्रेशन इज द अँटी डेरिव्हेटिव्ह. Let d by dx of f of x. Here f of x is any function. ये तो कोणताही फंक्शन असो, its derivative is g of x. म्हणजे f of x चं डेरिव्हेटिव्ह हे g of x येते आहे. then integration of g of x dx equal to f of x plus c. जेव्हा f of x चे डेरिव्हेटिव्ह g of x असेल तेव्हा नक्कीच g of x चं इंटिग्रेशन हे f of x राहील. लक्षात ठेवायचं आहे. Here g of x is called integrand. Integrand आहे and c is called constant of integration. आता इथे c हा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन कसा येतो बघा. फॉर एक्झाम्पल इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर आपला नॉट फर्स्ट डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर किती येतो. इट्स डेरिव्हेटिव्ह इज 2x. This implies that integration of 2x dx equal to x square. आता यासोबत कुठलीही संख्या नाही आहे. d by dx of x square plus 4 its derivative of x square is 2x and derivative of 4 is 0. This implies that integration of 2x dx equal to x square plus 4 असं घेता येईल आपल्याला. d by dx of x square plus c its derivative is 2x. This implies that integration of 2x dx equal to x square plus c. इथे जो c असतो या c ला कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन असे म्हणतात. यामध्ये नोट नंबर 1, f of x is also called प्रिमिटिव्ह. काय म्हणायचे याला? प्रिमिटिव्ह
or antiderivative of g of x. सेकंड नंबरचे बघा, generally d by dx of f of x इक्वल टू आपण f dash x घेतो आहे. देन इंटिग्रेशन ऑफ f dash x dx इक्वल टू f of x प्लस c. यानंतर बघू कोणाचे इंटिग्रेशन, कोणत्या फंक्शनचं इंटिग्रेशन काय आहे, स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. दोन पार्ट करून टाका पेजचे. पहिल्यामध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह आणि दुसऱ्यामध्ये इंटिग्रेशन. म्हणजे डेरिव्हेटिव्हचे जे स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत त्यांची रिव्हिजन सुद्धा इथे होऊन जाईल. d by dx of x power n काय आहे डेरिव्हेटिव्ह n x power n minus 1. म्हणजे n हा मल्टिप्लिकेशन मध्ये येतो आणि इंडेक्स हा डिक्रीज बाय 1. इंटिग्रेशन हा अँटी डेरिव्हेटिव्ह असल्यामुळे जर डेरिव्हेटिव्ह मध्ये डिक्रीज होत असेल तर इंटिग्रेशन मध्ये इन्क्रीज होणार आहे. डेरिव्हेटिव्ह मध्ये एखादी संख्या मल्टिप्लिकेशन मध्ये येत असेल तर इंटिग्रेशन मध्ये ती डिवाइड मध्ये येईल. बघा याचं x पॉवर n चं इंटिग्रेशन ऑफ x पॉवर n dx इंडेक्स इन्क्रीज बाय 1 मीन्स x पॉवर n प्लस 1 आणि इथे येणारी जी संख्या आहे ती डिवाइड मध्ये द्यायचं. तर प्लस c इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. नेक्स्ट d by dx of log of x याचं डेरिव्हेटिव्ह 1 by x येते. 1 by x dx इक्वल टू log of mod of x लिहायचं. लक्षात ठेवा कारण निगेटिव्ह संख्यांचे लाभ घेता येत नाही. तर त्याचं जे इंटिग्रेशन आहे log mod of x प्लस c. d by dx of root of x equal to 1 by 2 root of x. बघा याचे 1 upon 2 root of x dx. Here 2 is a constant quantity. त्यामुळे या कॉन्स्टंट क्वांटिटीला समोर घेता येते 1 by root of x dx
means 1 upon कसं आपल्याला डायरेक्टच देता येते, काही गरज नाही एवढं. याचं डेरिव्हेटिव्ह एवढं आणि म्हणून याचं इंटिग्रेशन हे राहील रूट ऑफ एक्स प्लस सी. डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ एक्स. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कास एक्स एवढं येते आणि त्यामुळे कास एक्सचं इंटिग्रेशन हे साइन एक्स राहील. कास एक्स डी एक्स साइन एक्स प्लस सी. डी बाय डी एक्स ऑफ कास एक्स. कास एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ एक्स. आता साइन एक्सचं इंटिग्रेशन साइन एक्स डी एक्स, इथे बघा निगेटिव्ह चिन्ह आलेलं आहे, निगेटिव्ह कास एक्स प्लस सी. डी बाय डी एक्स ऑफ टॅन ऑफ एक्स. टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. मग सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन टॅन एक्स. सेक स्क्वेअर एक्स डी एक्स इक्वल टू टॅन एक्स प्लस सी. त्यानंतरचं बघा डी बाय डी एक्स ऑफ सेक एक्स. सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक एक्स टॅन एक्स. मग उलट सेक एक्स टॅन एक्स डी एक्स याचं इंटिग्रेशन हे सेक एक्स राहील. सेक एक्स प्लस सी. डी बाय डी एक्स ऑफ कोसेक एक्स. कोसेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह येते मायनस कोसेक एक्स इंटू काट एक्स. आता कोसेक एक्स काट एक्स डी एक्स, इथे निगेटिव्ह साइन आलाच होता, निगेटिव्ह कोसेक एक्स प्लस सी. डी बाय डी एक्स ऑफ काट एक्स. याचे डेरिव्हेटिव्ह काय आहे कोसेक स्क्वेअर एक्स. कोसेकस इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स डी एक्स. निगेटिव्ह साइन आहे इथे, निगेटिव्ह काट एक्स प्लस सी. डी बाय डी एक्स ऑफ ई पॉवर एक्स. ई पॉवर एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई पॉवर एक्सच येते, लक्षात ठेवायचं, काही चेंज नाही त्यामध्ये. ई पॉवर एक्स आणि ई पॉवर एक्स डी एक्स. एक वैशिष्ट्य बघा, इथे ई पॉवर एक्स आहे, इथे ई पॉवर एक्स आहे, म्हणजे ई पॉवर एक्सचे डेरिव्हेटिव्ह ई पॉवर एक्स आणि त्यामुळे ई पॉवर एक्सचे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन हे सुद्धा ई पॉवर एक्स प्लस सी. डी बाय डी एक्स ऑफ ए पॉवर एक्स. हा ए पॉवर एक्स आपण लिहून घेतो आणि याला n2 मध्ये लागा पी. हे त्याचे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन ऑफ ए पॉवर एक्स डी एक्स. ए पॉवर एक्स लिहून घ्या. इथे जो n2 मध्ये आलं ते त्या डिवाइड मध्ये येतो.
plus c. Next, dy dx of sin inverse x. I will 1 upon root of 1 minus x square. Root of 1 minus x square dx. I will get your sin inverse x plus c. Next, dy dx of cos inverse x negative 1 upon root of 1 minus x square. मग पुन्हा इथे बघा 1 upon root of 1 minus x square dx. कास लिहायचं असेल इथे निगेटिव्ह चिन्ह येईल. निगेटिव्ह कास इनवर्स एक्स प्लस सी. हा लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, हे मात्र लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आहे tan इनवर्स एक्स. dy dx of tan inverse x 1 upon 1 plus x square is the derivative. Integration of 1 upon 1 plus x square dx. How will tan inverse x plus c. Next आहे dy dx of cot inverse x negative 1 upon 1 plus x square. Integration of 1 upon 1 plus x square dx. तर याचा जर आपण विचार केला तर मायनस लिहावं लागेल आपल्याला. मायनस cot inverse x प्लस सी. तुम्हाला कोणतं सांगितलं की हा फॉर्म्युला लक्षात नाही ठेवलं तर चालेल, हा सुद्धा फॉर्म्युला लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, मात्र हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा. dy dx of sec inverse x 1 upon x root of x square minus 1. 1 upon x root of x square minus 1. Here dx means sec inverse x plus c. dy dx of cosec inverse x negative 1 upon x root of x square minus 1. हे त्याचे डेरिव्हेटिव्ह 1 upon x root of x square minus 1 dx. म्हणजे आपल्याला लिहिता येईल मायनस कोसेक इनवर्स एक्स प्लस सी. हा सुद्धा फॉर्म्युला काही लक्षात ठेवायची गरज नाही. इनवर्सच्या बाबतीत एक साइन इनवर्स एक्स वालं, मग टॅन इनवर्स एक्स आणि याची कल्पना ठेवायची. त्यानंतर कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपला इंटिग्रेशन. हे झालं डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन असे दोन्हीही आपण फॉर्म्युले पाहिलेले आहेत. त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ
कंपोजिट फंक्शन. नंबर 1, इंटीग्रेशन ऑफ ax plus b power n dx. काय केलं इथे, n नॉट इक्वल टू -1 नको, यामध्ये ax plus b इंडेक्स इन्क्रीज बाय 1, मग इथे n+1 आणि इंटू कोएफिशिएंट ऑफ x इज a and plus c. केअरफुली पहा त्याला, इंटिग्रेशन ऑफ ax plus b पॉवर n dx. काय करायचं, हे जसंच्या तसं लिहून इंडेक्स इन्क्रीज बाय 1 करून टाकायचं. इथे जी आपल्याला संख्या मिळेल ती संख्या खाली लिहून टाकायची आणि नंतर इथे एक्सचा कोएफिशिएंट कोणता आहे म्हणजे या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. इन जनरल इंटिग्रेशन ऑफ f of x power n dx means f of x power n+1, त्यानंतर इथे n+1 आणि d by dx of f of x plus c. हा फॉर्म्युला त्यावरचा. त्यानंतर आहे इंटिग्रेशन ऑफ e पॉवर ax plus b आणि dx. तर e पॉवर ax plus b आता समजा तसं राहील ax plus b आणि x चा जो कोएफिशिएंट आहे तो अपॉन मध्ये येईल प्लस सी. इन जनरल ई पॉवर जर एफ ऑफ एक्स असेल तर ई पॉवर एफ ऑफ एक्स लिहून घ्यायचं आणि डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी याप्रमाणे त्याला सेट करायचं. त्यानंतर आहे एक ट्रिग्नोमेट्रिकचं घेऊन टाकू आपण. साइन ऑफ ax प्लस b dx. तर साइनचं जे इंटिग्रेशन आहे ते मायनस कास आहे, मायनस कास ax प्लस b, but here coefficient of x is a, means divide by a plus c. डेरिव्हेटिव्ह मध्ये काय केलं असतं आपण, जो कोएफिशिएंट ऑफ x असतो तो इंटू मध्ये करतो म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये ठेवतो. या इंटिग्रेशन मध्ये मात्र हा डिवाइड मध्ये तुम्हाला ठेवायचा आहे. नेक्स्ट इंटीग्रेशन ऑफ ये पावर mx प्लस सी नॉट सी mx प्लस बी dx. काय करणार आहोत आपण याला, ये पावर mx प्लस बी लिहून घेतलं, पुन्हा x चा पावर आहे आपलं, x चा कोएफिशिएंट m आहे m आणि इनटू log ऑफ a प्लस सी. याप्रमाणे हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. त्यानंतर बघा
लास्टचे जे रूल्स आहेत डी बाय डी एक्स ऑफ इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स डी एक्स. केअरफुली पाहायचं तुम्हाला. डिवाइड म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये फंक्शन आहे आणि न्यूमरेटर मध्ये त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आलेलं आहे. तर अशा टाइपचे जर सिच्युएशन आलं असेल तर त्याचं इंटिग्रेशन लॉग मॉड ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी हे घ्यायचं आहे. त्यानंतर अल्जेब्रा ऑफ इंटिग्रेशन. Algebra of integration. Let f of x and g of x be integrable function and k is constant. K is constant. तर आपल्याला काय काय करता येते बघा. नंबर 1 f of x plus g of x means addition of two function dx. तर आपल्याला काय काय अधिकार दिलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये इंटिग्रेशन ऑफ f of x dx आणि प्लस इंटिग्रेशन ऑफ g ऑफ x dx असं सेपरेट करता येते. सेकंड नंबर f of x मायनस g ऑफ x म्हणजे दोन फंक्शन मधलं डिफरन्स आहे. इथे सम आलं होतं, इथे डिफरन्स आहे. तर f of x dx माइनस इंटिग्रेशन ऑफ g of x dx इंटिग्रेशन ऑफ k f of x dx. k is a constant, but this constant is the multiplier of the function. त्या फंक्शनचं मल्टिप्लिकेशन मध्ये आलेलं आहे. के समोर घेता येते. f of x dx आता इंटिग्रेशन घेताना बघा कोणकोणत्या फंक्शनचं कन्व्हर्सन कसं करायचं. इंटिग्रेशन घेताना काही टर्म्स जर आले, जसे मी बोर्डवर ज्या टर्मची ज्या फंक्शनची नोंद केलेली आहे तसे टर्म्स आले तर आवर्जून नेक्स्ट स्टेपमध्ये त्यांच्यामध्ये आपल्याला चेंजेस करायचे आहेत. फॉलोइंग फंक्शन ऑलवेज चेंज इन नेक्स्ट स्टेप ॲज. म्हणजे टॅन स्क्वेअर जर आला आवर्जून सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 लिहायचं, कारण सेक स्क्वेअर हा सुद्धा डेरिव्हेटिव्ह आहे, 1 हा सुद्धा डेरिव्हेटिव्ह आहे. टॅन स्क्वेअर हा डेरिव्हेटिव्ह नाही. कॉट स्क्वेअर एक्स आवर्जून आपल्याला त्याच्यामध्ये चेंजेस करायचा आहे. कोसेक स्क्वेअर एक्स आणि -1 कारण मायनस कोसेक स्क्वेअर हा डेरिव्हेटिव्ह आहे. साइन स्क्वेअर जर एक्स आलं तर 1 मायनस cos 2x डिवाइड बाय 2 याप्रमाणे चेंजेस करायचे. cos स्क्वेअर एक्स जर आलं तर इथे 1 प्लस cos 2x डिवाइड बाय 2. साइन क्यूब एक्स असं जर टर्म आलं तर त्याला याप्रमाणे 1/4
इन ब्रॅकेट 3 sin x मायनस साइन 3x याप्रमाणे चेंजेस करायचे. cos क्यूब x इक्वल टू चेंजेस काय करायचे 1/4 इन ब्रॅकेट cos 3x आणि 3 cos x. कारण इझिली आपल्याला याचे इंटिग्रेशन घेता येईल, याचे सुद्धा इंटिग्रेशन घेता येईल, बिकॉज दीज फंक्शन आर द डेरिव्हेटिव्ह ऑफ सम फंक्शन. त्यानंतर तिथे आलं sin पॉवर 4x, याला चेंजेस आपण करणार sin स्क्वेअर अगेन स्क्वेअर मीन्स 1/2 इन ब्रॅकेट 1 मायनस cos 2x आणि त्याला होल स्क्वेअर. हा sin स्क्वेअर x ची व्हॅल्यू आहे, हे इथे आहे बघा, याचं स्क्वेअर करून टाकायचं. आता इथे sin आणि cos या दोन फंक्शनचे जर प्रॉडक्ट असेल तर प्रॉडक्ट वाला आपल्याकडे रूल उपलब्ध नाही, ॲडिशन वाला सबट्रॅक्शन आहे. आणि एखादा कॉन्स्टंट त्याला मल्टिप्लायर असेल तर त्याच्यावरचा आपण रूल पाहिला आहे अल्जेब्रा ऑफ इंटिग्रेशन. याला चेंजेस कसं करायचं 1/2 ब्रॅकेट मध्ये sin a प्लस b sin a प्लस b आणि प्लस sin a मायनस b. इथे दोन्ही साइन आलेले आहेत sin a इंटू sin b. मग याला चेंजेस कसं करायचं 1/2 इन ब्रॅकेट cos a मायनस b आणि मायनस cos a प्लस b. इथे दोन्ही cos आलेले आहेत, त्याला चेंज करणार आपण 1/2 इन ब्रॅकेट cos a प्लस b प्लस cos a मायनस b. बऱ्याचदा फंक्शन या टाईपचं असते की 1 प्लस sin 2a. बघा यामध्ये जे डबल अँगल घेतलेला आहे रूट मध्ये आहे, प्लस असेल तर डायरेक्ट याचा हाफ अँगल बनवून टाकायचं cos a प्लस sin a आणि मायनस जर चिन्ह आलं तर इथे मायनस लिहायचं. cos 2x आता याचा तर हा ऑलरेडी डेरिव्हेटिव्ह आहे, परंतु कधी कधी असे जे फंक्शन आहेत ते न्यूमरेटर मध्ये आहे, डिनॉमिनेटर मध्ये दुसरा फंक्शन आहे. मग अशा परिस्थितीमध्ये त्याचं सिच्युएशन पाहून काय काय चेंजेस करता येते याला आपल्याला असं लिहिता येते cos स्क्वेअर x मायनस sin स्क्वेअर x असं पण लिहिता येते 2 cos स्क्वेअर x मायनस 1 आणि आपल्याला असं सुद्धा लिहिता येते. म्हणजे एक्झाम्पलचं सिच्युएशन पाहून हे आपल्याला चेंजेस करायचे असतात. आपल्या एक्झाम्पल म्हणजे एक्सरसाइज 3.1 इंटिग्रेट द फॉलोइंग with respect to x. किंवा एक्सरसाइज जरी नाही लिहिलं तरी जनरल घ्या. इंटिग्रेट the following functions with respect to x. x power 4 dx काय होईल इंक्रीज इंडेक्स इंक्रीज बाय 1 झालं जाते आन्सर. त्यानंतर बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे इंटिग्रेशन ऑफ x क्यूब प्लस 3 पॉवर x dx. आता याचं सोल्युशन बघा या प्रॉब्लेमचं. जनरली लेट I इक्वल टू घ्या I इंटिग्रेशन ऑफ x क्यूब प्लस 3 पॉवर x dx मीन्स ॲडिशन ऑफ टू फंक्शन्स सेपरेट करता येते आपल्याला. x क्यूब dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 3 पॉवर x dx.
हा होईल x पॉवर 4 अपॉन 4 प्लस याचं 3 पॉवर x अपॉन log of 3 and plus c. हे त्याचे आन्सर राहील. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. x square integration of x square in bracket 1 minus 2x x square 1 minus 2 upon x whole square dx. बघायचं सोल्युशन. Let I equal to integration of x square in bracket 1 minus 2 by x whole square dx. याचं स्क्वेअर करून टाका तुम्ही. इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर and square of 1 minus 2 by x. 1 चा स्क्वेअर 1 minus 2 into 1 into 2 by x आणि प्लस सेकंडचा स्क्वेअर means 4 by x square dx. मीन्स आता याला मल्टिप्लाय करून टाका. एक्स स्क्वेअर इंटू 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 2 इंटू 2 4 बाय एक्स प्लस एक्स स्क्वेअर इंटू 4 बाय एक्स स्क्वेअर dx. बघा काय काय कॅन्सल होते. एक्स स्क्वेअर बाय एक्स म्हणजे एक्स राहील. इंटिग्रेशन ऑफ x square into 1 means x square minus इथला हा x यासोबत कॅन्सल झाला 4x. इथलं x square या x square सोबत कॅन्सल झालं 4 आणि dx. इथे सेपरेट केलं काय आणि नाही केलं काय चालतं. नाही सेपरेट केलं तरी घ्यायचं इंटिग्रेशन. इंटिग्रेशन ऑफ x square इंडेक्स इन्क्रीज बाय 1 म्हणजे क्यूब आणि ही संख्या खाली लिहा -4 इंटू आता फक्त x चं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. x ला पॉवर 1 आहे म्हणजे x ला पॉवर 2 बनेल आता इथे डिवाइड बाय 2 प्लस फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ k dx kx kx प्लस c म्हणजे हा बनेल 4x and प्लस c. इथे भाग जातो आपण फ्युचर मीन्स फायनल आन्सर x³ by 3 minus 2x square plus 4x and plus c. त्यानंतरचे बघा tan x plus cot x whole square integration of कोणत्या नंबरचा प्रॉब्लेम आहे ते नंबर तुम्ही द्यायचा. इंटिग्रेशन ऑफ tan x plus cot x tan x plus cot x whole square dx. Solution let I equal to integration of in bracket tan x plus cot x whole square dx. आता इथे आपण फॉर्म्युला यूज करणार आहोत a plus b ब्रॅकेट स्क्वेअर. a plus b ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय होतो a स्क्वेअर इन प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर होते. पुन्हा लक्षात ठेवा tan x into cot x हा ऑलवेज 1 होतो लक्षात ठेवा. मीन्स हा tan स्क्वेअर x म्हणजे a चा स्क्वेअर प्लस 2 tan x into cot x आणि cot square x dx.
मी तुम्हाला आताच सांगितलं की टॅन स्क्वेअर ऑलवेज चेंजेबल, कॉट स्क्वेअर ऑल्सो चेंजेबल, हे चेंज करायचं आहे. या टॅन स्क्वेअरच्या जागेवर काय लिहायचं, सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 लिहायचं, प्लस 2 इंटू 1 प्लस हा सुद्धा चेंजेस करायचा, कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 1 dx मीन्स हा सेक स्क्वेअर एक्स हा प्लस कोसेक स्क्वेअर एक्स हा प्लस 2 आणि मायनस 1 म्हणजे मायनस 2 dx get cancelled. Integration of sec square x plus cosec square x dx. Sec square is the derivative of tan x and cosec square is the derivative of minus cot x. Means याचं इंटिग्रेशन tan of x आणि याचे इंटिग्रेशन मायनस कॉट ऑफ एक्स. जेव्हा इंटिग्रेशन आपण घेतो तेव्हा त्या स्टेप मध्ये कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन लिहून घ्यायचे, म्हणजे tan x मायनस कॉट एक्स प्लस सी इज द आन्सर. तर अशा प्रकारे आपण काही फंक्शनचे इंटिग्रेशन घेतलेले आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम नंतर पाहू.